नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी आज दोन मोठ्या खुशखबरी या ठिकाणी आलेली आहे. पहिली म्हणजे जून हप्त्याबद्दलची मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. हा हप्त्याचे 1500 नेमके कधी आपल्या अकाउंटवर जमा होऊ शकतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले, म्हणजे जेव्हा योजना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत किती पैसे मिळाले, ते घरबसल्या कसं एका मिनिटात चेक करायचं ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बघा, महिना संपायला अवघे 8 दिवस बाकी आहे. जूनचा हप्ता कधी येणार, लाभार्थी महिलांचे 1500 रुपये कधी जमा होणार याची आता लाडकी बहीण उत्सुकता लागलेली आहे. तर बघा, जून महिना संपायला आता 7 ते 8 दिवस इथे उरलेले आहेत. त्यामुळे राज्यभरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे की ती म्हणजे जून महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होणार. पण अद्यापही महिलांच्या खात्यात जून महिन्याचा जो हप्ता आहे ना, हा अजून जमा झालेला जो आहे ना, हा नाही आहे. आता त्यावर एक मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. तर बघा, बँक खात्याकडे लाडक्या बहिणींचे जे आहे ना, या नजरा लागलेल्या आहेत की बुवा कधी जे 1500 रुपये आहे ना, ते आपल्या अकाउंटवरती इथे जमा होणार जून महिन्याचे. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तुम्हाला मे महिन्याचे जे 1500 रुपये आहे, हे जमा झालेले आहेत का? कारण की अजून सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना, म्हणजे जास्त नाही पण 5 ते 10% लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती अजून सुद्धा मे महिन्याचा जो हप्ता आहे ना, हा इथे जमा झालेला नाहीये. त्यामुळे आता लाडकी बहिणींना असं वाटतंय की बुवा आपल्याला जूनचा सुद्धा जो हप्ता आहे ना, हा लवकरात लवकर इथे भेटावा. तर बघा, आता जो हप्ता आहे ना, हा हप्ता नेमका कधी जमा होणार? तर आपल्याला माहितीच आहे की पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 29 जूनला जो आहे ना, ही वटपौर्णिमाचा सण आहे. आणि या वटपौर्णिमेच्या सणानिमित्त जे आहे ना, हे पैसे जे आहे हे आपल्या अकाउंटवरती इथे जमा होण्याची दाट शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर राज्यात आजपासून जे आहे ना, हे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनादरम्यान लाडकी बहीण योजनेवर चर्चा होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. म्हणजे एकत्रित जर बघितलं तर 2100 रुपयाचा इथे निर्णय जो आहे ना, हा होऊ शकतो. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींची इथे के-वाय-सी राहिलेली आहे, त्यांच्याबद्दल सुद्धा इथे निर्णय होऊ शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे ज्या लाडक्या बहिणी इथे अपात्र करण्यात आलेल्या आहे, ज्यांची काही चूक नसून म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, तरीसुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर या 3 गोष्टीवर या हिवाळी अधिवेशनामध्ये इथे निर्णय होऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्व म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची अजून सुद्धा इथे ई-के-वाय-सी बाकी आहे, त्यांना लवकरात लवकर त्यांच्यासाठी नवीन जे ऑप्शन आहे ते सुरू करावं, यावर चर्चा व्हायला पाहिजेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहिणीच्या आतापर्यंत तुम्हाला किती पैसे भेटले, हे घरबसल्या कसं चेक करायचं. तर बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की जी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियली जी वेबसाईट असते लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.in, यावर जाऊन तुम्हाला तुमचा अर्जदार जो लॉग इन असतो ना, ते तिथे करायचं आहे. तिथे लॉग इन अर्ज भरल्यानंतर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून तुम्हाला अर्जासंबंधी संपूर्ण माहिती जी आहे ना, ती तुम्हाला तिथे पाहता येणार आहे. लॉग इन झाल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला अर्जाची स्थिती, अर्ज क्रमांक, लाभार्थ्यांचे नाव आणि इतर तपशील तुम्हाला तिथे दिसणार आहे. पुढे तुम्हाला ॲक्शन या पर्यायावर क्लिक केल्याने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्याची प्रत्येक हप्त्याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. कोणत्या तारखेला किती रक्कम जमा झाली, ती कोणत्या बँक खात्यात जमा झाली आणि एकूण किती पैसे भेटले, ही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला त्या ठिकाणी ते बघायला भेटणार आहे. तर अशा 2 मोठ्या महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.